देवाला पाहिलं की देहभान हरपून जात होत्या त्या गवळणी. सगळं होतं दादा, पण विसरून जात होत्या स्वतःला देवाला पाहिल्यानंतर. अशा त्या गवळणी ऐका ना, त्यांचा एक उद्योग होता. कोणता कोणता? जसं आपल्याला काहीतरी काम आहे तसं त्यांच्याही काळात काय होतं, दही दूध लोणी विकायला जात होत्या त्या. कुठं? आपण कसं गेवराईला जातो बटाटे विकायला, कोथिंबीर विकायला, अजून काय असतं ते पात विकायला जातो आपण, काही विकायला जातो का नाही. थोडं शेरभर असलं तरी मला असू दे, पैसा मिळेल तेवढं, चला. तसंच ह्यांचं पण होतं. तसंच ह्यांना पण उद्योग होता, त्यांचा पण एक धंदा होता. कोणता? माणसाला जर जीवन जगायचं असेल तर उपजीविका भागवण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागतंच. नाहीतर देरे हारील पलंगावर जमतं का? जमणार नाही ना. तसं नाही, प्रत्येकाला पोटापुरतं तरी. पण ह्या गवळणी, ह्या गोपिका, यांचा उद्योग आहे दादा. ह्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी मथुरेला दही आणि दूध विकण्यासाठी जावं लागत होतं. तुकडोजी बाबांचं भजन खूप सुंदर आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी जगत असताना पैसा कमवून खाण्यासाठी तरी तेवढं लागतं. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. काय करू दादा? सांगा मी काय करू. पोट भरण्यासाठी आपल्याला उद्योगधंदा तर करावा लागतो. तसंच या गवळणी जात होत्या मथुरेला. दही दूध लोणी गागर भरुनी नेऊ कशी बाजारी. हा, दही दूध लोणी गागर भरुनी नेऊ कशी बाजारी. सावरले मी सावरले जाऊ कशी सोडून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी हे कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. त्या दही दूध लोणी अशा कशावर मडक कळतं का आपल्याला? हिवर शिंगा आपल्याला कळतो, पण शेवटच्या मडक कळतं का आपल्याला? ते कुंभार बाबा बनवते ते. जुन्या काळात उतरंडी असायच्या बाबा, होते का? उतरंडी. त्या उतरंडीलाच काय म्हणते? मडक. त्याच्यामध्ये भरून इकडं महिला मंडळाला लय ऊन लागायला लागलं तुम्हाला, जरा थोड्या वेळ. त्या मडक्यामध्ये कोणी दही, कोणी दूध, कोणी लोणी भरून विकायला घेऊन जायचं. कुठं? त्या बाजारात. जसं आपण गेवराईच्या बाजारात बटाटे घेऊन जातो तसं. पण त्या गवळणी तिथं जायच्या, त्यांचं सर्व साहित्य मांडायच्या. पण त्यातली एक गवळण काय करायची? तुम्ही आम्ही कसं बटाटे जर घेऊन गेलो तर काय म्हणणार? हे अर्धा किलो बटाटे म्हणतो की नाही? पण तसं ती गवळण काय म्हणायला लागली? गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी गोपाल घ्या गे. ती म्हणायला लागली दादा. काय म्हणते? ती स्वतःला विसरून गेली. म्हणायचं ना तिनं, दूध घ्या, लोणी घ्या, दही घ्या, पण ती म्हणायला लागली. का म्हणायला लागली? ती स्वतःला विसरली. अभंगाचं प्रथम चरण. कोडी भुलाली तारी, कोडी भुलाली तारी,
हरी. तिनं म्हणावं ना, पण ती विकतीये काय? गोरस म्हणजे काय? दही दूध लोणी. विकिता गोरस काय म्हणते ती? घ्या म्हणे हरी. विकिता गोरस घ्या घ्या म्हणे हरी. हरी घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी माझा भगवान घ्या, कुणी माझा लाला घ्या, कुणी माझा कृष्ण घ्या, असं ती म्हणत होती गवळण. का? स्वतःला विसरली होती दादा. देवाचं नाव घेतलं तर काय होतंय? ब्रिज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. हाँ, ब्रिज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रिज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मेरा पुकारे तुम्हें मेरा विष का भरा प्याला. कौन पुकारे उसे जिसे तूने पा ही लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. म्हणून ती गवळण स्वतःला विसरत होती. देवाचं नाव घेतलं की ती स्वतःला विसरायची आणि म्हणून बाजारात बसून देव घ्या, कुणी कृष्ण घ्या म्हणत होते. बरं, तुम्ही जा कधी बाजारामध्ये, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे. गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे. दुडीवरी दुडीवरी गवळणी जाते निघाल्या. दुडीवर दुडी गवळणी जाते निघाल्या. दुडीवर दुडी गवळणी जाते बाजारी. दुडीवर दुडी गवळणी जाते निघाल्या. जाते निघाल्या. गवळण घ्या. गवळण काय म्हणते? कुणी कृष्ण
कृष्ण घ्या, कुणी दामोदर घ्या. तुम्ही बाजारात जा कधी, तुम्ही असं म्हणाल का? आणि असं जर कोण म्हणली तर आपण त्याला काय म्हणू? अरे येडी झाली काही म्हणतो की नाही? तुम्ही ज्या कधी म्हातारी बसली ती मला देव घ्या कृष्ण घ्या, देव घ्या कृष्ण घ्या, हिला येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडा. येडी झाली, पागल झाली असं म्हणू ना आपण. पण दादा ऐका नाही, गवळण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आता बाजारामध्ये बसल्यानंतर आपलं मन कसं वेगवेगळ्या पदार्थाकडे, वेगवेगळ्या गोष्टीकडे जातं. आणि तुम्हाला साड्याच्या दुकानात नेऊन सोडावं बाबा, मग तर विषयच नाही. तिथं एक पाहिली की एक घेते, ही छान आहे, नाही नाही ती छान आहे, नाही ही नाही, नको ही जरा सुतच वेगळं. आणि मग सगळं झालं तर दुकानदार असला बेजार होतो, द्या 200 रुपयाला, निघाली घेऊन तेवढीच. म्हणजे कसं बाजारात असल्या की यांचं मन जागेवर राहतं का? नाही. पण ती गवळण बाजारात बसलेली आहे पण तरी सुद्धा तिचं मन विचलित कुठंच नाही, एकदम स्थित आहे, ती एकाग्र आहे, भगवान परमात्म्याच्या नामात तल्लीन आहे. म्हणून ती म्हणते विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तुकोबराय तिच्या जवळ गेले आणि म्हणायला लागले तू असं का म्हणते ग? ती म्हणते बाबा मी ज्यावेळेस येत होते ना त्यावेळेस तो ओठावर बासरू ठेवलेला, पितांबरे पिवळा, पायाची आळी घातलेली, असा सुंदर भगवान परमात्मा, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, असा देव पाहिलाय मी. देहुडा चरानी वाजवी वेणू, देहुडा वाजवी, देहुडा चरानी वाजवी वेणू, देहुडा चरानी वाजवी वेणू. अभंगाचं दुसरं चरण. देखीला डोळा बैसला मन, 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 देखीला डोळा
डोळ्यात तसाच दिसायला लागला म्हणून मला काही कळनाच. म्हणून मी म्हणते की हरी घ्या कुणी कृष्ण घ्या. तिला स्वतःचाच विसर पडला. 12:30 वाजत पुढे गेलेत. आपल्याला अजून देवाचं चरित्र पाहायचंय आता, त्याच्यामुळं आपण फास्ट घेऊ. ती काय म्हणते, मी स्वतःलाच विसरले हो. आपुलियाचा विसर भोळा, गोविंदू कळा कौतुके. देवाचंच कौतुक मला एवढं वाटायला लागलं. असा हा विश्वाचा मालक, दादा तू विश्वाचा मालक आहे. असा आपण मूर्तीमध्ये पहा बरं, आपल्याला किती गोड दिसतो तो, किती सुंदर दिसतो. जगातले सगळे रस त्याच्यासमोर फिके पडतात. असा हा विश्वाचा मालक जो की लावण्याचा गाभा आहे. सुंदर भगवान परमात्मा त्यानं पाहिला होता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा. तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. बाई मी तो नंदाचा नंदन लाला पाहिलाय ग मी. तो सुंदर दिसतोय, किती गोजीरवाणा दिसतोय. आणि त्याला पाहिलं आणि विसरून गेले मी स्वतःला. म्हणूनच मी म्हणते कुणी कृष्ण घ्या, कुणी गोपाळ घ्या गे, कुणी दामोदर घ्या गे. विसरून गेली ती स्वतःला. ऐका ना, संत स्वतःला विसरून गेले म्हणून उच्च कोटीच्या पदाला पोहोचले. माझे गोरोबा काका, तेर, उस्मानाबाद जिल्हा. तुम्ही कधी गेलाही असता तेरकडं. माझ्या गोरोबा काकांनी लेकरू पायाखाली तुडवलं. कळलं नाही दादा. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, बाई नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. ऐका ना, हसत खेळत, हसत खेळत, हसत खेळत गोपडे बोलत, हसत खेळत गोपडे बोलत तुडविले बाळ, त्यासी शुद्धी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. लेकरू बाळ छोट 1 वर्षाचं पण नव्हतं ते पूर्ण. तुडवलं पायाखाली. कोणी? नाथा गोरोबा काकांनी. का? जाणून बुजून केले का ते हिवर शिंगा? अरे बापरे, तुमच्याकडे दुर्लक्ष झालं की तुम्ही तिकडच गेल्या. बायाचं असंच असतं. त्यांना थोडं सोडून दिलं का त्यांना असं आकडावंच लागतं. असं त्यांना बोलत राहिलं का
मग ते जरा बोलते तसं करू नका नाही वर्षिंगा माझ्याकडे लक्ष द्या. जाणून बुजून ते केलं नव्हतं गौरबा काकांनी. त्या भक्तीत तल्लीन झाल्यामुळे देहभान विसरले आणि ते लेकरू पायाखाली तुडवलं. का तेवढे तल्लीन झाले होते. तशीच ही गवळण तल्लीन झाली ना बा. म्हणून म्हणते कुणी कृष्ण घ्या कुणी दामोदर घ्या गे. पण दादा हे जग हसायला लागलं. हसायला लागलं का ही वेडी झाली ही पागल झाली काही पण म्हणते. म्हणून महाराज शेवटच्या चरणात काय म्हणतात. तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जन तुका म्हणे नये कान ठाई नये कान देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी. ऐका ना तुका म्हणे हसे जन हसायला लागलं ना जग. ही वेडी झाली ही पागल झाली ही तरी सुद्धा नये कान तिचं लक्ष नाही त्यांच्याकडं. बोलतेत बोलू द्या. हसतेत ना ओ महिला मंडळ हसतेत ना हसू द्या. तिचं लक्ष नाही त्याच्याकडं. ती फक्त त्याच्या नामात तल्लीन आहे. एकदा सगळ्यांनी राधा गोविंदाचं भजन करू मग विठोबा रुक्माई घेऊ. थोडक्यात भगवान परमात्मा चरित्र पाहून शेवट करू. हा सगळ्यांनी हात वरती घ्या. आणि महिला मंडळ आता उद्यापासून कोण म्हणणार आहे का तुम्हाला हात वरती घ्या पावल्या खेळा आनंद घ्या असं म्हणणार आहे कोणी उद्यापासून. कोणी नाही म्हणणार. आता मग पुन्हा चाललं रान शेत लेकरं बाळ संसार चाललंय आपलं. हात वरती घ्या आनंदानं ज्याला दिले त्यांनीच घ्या. नाहीतर पुढच्या वेळेस भगवान शंकरा नक्कीच त्यांना हात दे रे बाबा अशा मी प्रार्थना करू. हा आनंदानं हात वरती घ्या. हे धर्म मंडप आहे लाजू नका. हात वरती घ्या बाळांनो पाऊलं खेळा तुम्ही. जय जय राधा 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 जय जय राधा रमन हरि बोल जय हो जय जय राधा रमन हरे 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 बोल राधा हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरे 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 बोल जय जय राधा रमन हरि बोल जय